मित्रांनो, शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता डॉक्टर हे भूमीला म्हणतात की आता मी तर तुम्हाला सगळं सांगितलेलंच आहे मिसेस भूमी, तुम्हाला काही एक्सप्लेन करण्याची गरज नाही आहे आणि जे काही आहे ते मी डॉक्टर्सला सांगितलेलं आहे. सगळ्या गोष्टींचं त्यांना इन्स्ट्रक्शन्स दिले आहेत. त्यांचे सगळे जे काही ट्रीटमेंट आहे आणि त्यांचा जो काही सपोर्ट आहे त्यावरून वे ऑफ ट्रीटमेंट ठरवता येईल, त्याप्रमाणे आपल्याला पुढची स्टेप घ्यावी लागेल आणि माझ्या अंदाजाने येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये यांचं ऑपरेशन करावं लागेल आणि त्यासाठी जे काही लागणारे मेडिकेशन्स आहेत, इंजेक्शन्स आहेत, हे सगळे मी इथे इन्स्ट्रक्ट केलेले आहेत. त्यामुळे सिस्टर आणि डॉक्टर त्याप्रमाणे त्यांना ट्रीट करतील असं तिला तो सांगतो. आणि नंतर मग भूमीला आठवतं की या सगळ्याच्या बदल्यात डॉक्टर संकर्षणने कायमचं घरी राहायला तिला सांगितलेलं असतं. तेव्हा मग आता भूमी म्हणते की ठीक आहे. तेव्हा संकर्षण म्हणतात की आता मिस्टर आकाश यांना मी बघून मला खरंच खूप चीड आली आहे, मला खरंच खूप राग आला आहे खरं तर त्यांचा, परंतु मी माझ्या रागावर कंट्रोल केलेला आहे कसंबसं. कारण काय ना, मी माझ्यातला नवरा आणि माझ्यातल्या बापाला माझ्या डॉक्टरवर हावी होऊ दिलेलं नाही आहे. त्यामुळे मी सध्या डॉक्टर म्हणूनच या पेशंटकडे विचार करतो आहे, परंतु मी स्वतःला खूप कंट्रोल केलेला आहे आणि मी ठरवलं आहे की काही करून मला यांना बरं करायचंच आहे. खरं तर यांचा जगण्याच्या 50% चान्सेस आहेत, परंतु मी 100% प्रयत्न करणार यांना वाचवण्यासाठी आणि 100% मी यांना वाचवणारच, असं तो बोलून तिथून जात असतो. त्याच वेळेला मग भूमी ही आकाशचा हात धरतच त्याला म्हणते की डॉक्टर संकर्षण, आकाश वाचेल ना, म्हणजे तो बरा होईल ना या ट्रीटमेंटमधून. तेव्हा मग डॉक्टर तिला म्हणतात की हो, आकाश वाचावा ही माझी कळकळीची इच्छा आहे, कारण त्याशिवाय त्याची शिक्षा सुरू होणार नाही ना. आणि म्हणूनच माझी पूर्णपणे देवाकडे प्रार्थनाच आहे की आकाश तुमचा वाचला पाहिजे, त्याशिवाय त्याला या सगळ्या कर्माची शिक्षा मिळणार नाही. हे त्याचे भोग आहेत, ते त्याला भोगावेच लागतील, असं आता संकर्षण हा भूमीला म्हणतो. आणि भूमी म्हणते की सर, मग भूमी म्हणते की मी तर पूर्णपणे प्रयत्न करणारच आहे त्याला वाचवण्यासाठी आणि तो वाचलाच पाहिजे असंच मी ठरवलेलं आहे आणि त्याशिवाय मात्र पुढे काही होऊ शकत नाही. आता भूमीला एक बरं वाटलेलं असतं, डॉक्टर संकर्षण हा माझ्या नवऱ्याचा जीव वाचवणार आहे आणि त्यासाठी तो 100% प्रयत्न करणार आहे, याने तिला खूप बरं वाटलेलं असतं. आणि भूमीला तो एक आठवणही करू देतो की जर मी तुमच्या नवऱ्याला वाचवणार आहे, ते मला काही माहिती नाही, परंतु ऑपरेशन झाल्या झाल्या तुम्हाला माझ्याकडे येऊन राहायचं आहे, हे तर नक्कीच आहे, अशी पुन्हा पुन्हा तो तिला आठवण करून देत असतो. त्यावेळेला भूमी म्हणते की हो, मला सगळं माहिती आहे आणि मला सगळं चांगलंच लक्षात आहे, त्यामुळे तुम्ही पुन्हा पुन्हा मला आठवण करून देण्याची गरज नाही आहे, असं आता तोऱ्यातच भूमी त्याला बोलते. आणि त्यामुळे तो म्हणतो की गुड, लक्षात आहे तुमच्या तर. त्यावेळेला मग आता तिथून डॉक्टर संकर्षण हा निघून जातो आणि भूमी ही आकाशकडे बघतच राहिलेली असते, कारण तिला त्याचा खूप त्रास होत असतो. आकाशला आता ती त्या अवस्थेत आणखी पाहू शकत नसते, परंतु जेव्हा आकाश बरा होईल तेव्हा भूमी आकाशला बघू शकत नाही, याचं दुःख तिला जास्त झालेलं असतं आणि त्याच दुःखामुळे ती फक्त आणि फक्त आकाशकडे बघतच रडत राहिलेली असते. परंतु तिला एका क्षणाला याची जाणीव होते की आता हे सगळंच थांबवलं पाहिजे, कारण आकाश हा आता बरा झाल्यानंतर कधीही ती त्याच्यासमोर येऊ शकत नाही, कधीही आकाशला पाहू शकत नाही, हे तिच्या लक्षात असतं. नंतर आता बाहेर मानसी, अथर्व आणि रागिनी डॉक्टर काय बोलतात याची वाट बघत असतात. त्याच वेळेला डॉक्टर संकर्षण बाहेर पडतो आणि पटकन रागिनी त्याच्याकडे धावत जाते आणि म्हणते की काय झालं डॉक्टर. तेव्हा तो पटकनच रागात तिला म्हणतो की ऑपरेशन पुढच्या 5 दिवसांमध्ये होईल आणि बाकीच्या ज्या इन्स्ट्रक्शन्स आहेत त्या मी मिसेस भूमी यांना दिलेल्या आहेत, असं म्हणून आता संकर्षण हा फोनवर बोलतच बाहेर निघून जातो. आणि त्याच वेळेला इथे आता रागिनी गप्प असते. रागिनी मात्र नंतर तो गेल्यावर तिरप्या डोळ्याने बघत असते आणि म्हणते की मला माहिती आहे भूमीला तू नक्की काय सांगितलं असणार. आता मानसी आणि अथर्व भूमी बाहेर येण्याची वाट बघत असतात की भूमीला काय झालं आहे ते विचारूया. आणि तेवढ्यातच भूमी देखील तिथून बाहेर पडते. मानसी आणि अथर्व विचारतात की ताई, अगं काय झालं, काय म्हणाले डॉक्टर. परंतु भूमी तिथे काही थांबतच नाही. त्यांना काहीच न बोलता ती बाळाला घेऊन तिथून निघून जाते. मानसी म्हणते की काय आहे ताईचं, म्हणजे ती अशी न सांगता का निघून गेली असेल, काय झालं, आपल्याशी काहीच बोलली नाही ती. तेव्हा मग अथर्व म्हणतो की अगं ताईला जरा ऑपरेशनचं वगैरे आकाशच्या टेन्शन आलं असेल आणि काय होईल याचा विचार ती करत असेल, जाऊ दे, तिला थोडा वेळ आपण एकटं ठेवलं पाहिजे, तिला कदाचित एकटं राहायचं असेल म्हणून ती निघून गेली, असं आता ते दोघंही म्हणून स्वतःच्या मनाची समजूत घालतात. परंतु रात्र झालेली असते तरीही अजून भूमी आली नाही. म्हणून मानसी म्हणते की काय झालं ताईला, तिला कॉल केले 100दा तरीही कॉल उचलत नाही आहे आणि ती गेली तरी कुठे.
पूर्ण दिवस उलटून गेलाय आणि अजूनही ती इथे आली नाही आहे. मला कळत नाही आहे अथर्व, तू मला सकाळी म्हणालास की तिला थोडा वेळ एकटं स्वतःचा वेळ घ्यायचा असेल, ती काळजीत असेल म्हणून तिला वेळ देऊया, म्हणून मी तिला काहीच दिवसभर नाही विचारलं. परंतु आता आता तरी ताईने यायला हवं होतं ना, आता असं काय झालं असेल, ताई का नाही आली असून, असा विचार तिच्या डोक्यामध्येच येत असतो. आणि मग ती टेन्शनमध्ये असते. नेमकं काय करायचं काय नाही हे तिला काहीच कळत नाही. आता अथर्व विचार करतो की थांब, आपण ताईला फोन ट्राय करत राहूया. मानसी म्हणते की मला काळजी वाटते रे, म्हणजे ताई अजूनही घरी पण गेलेली नव्हती, मग ती नेमकं एवढे दिवसभर असेल तरी कुठे काय असेल. तेवढ्यातच पौर्णिमाचा कॉल येतो. मानसी म्हणते की थांब अथर्व, पौर्णिमाचा फोन आलाय. अथर्व म्हणतो थांब स्पीकरवर टाक. तेव्हा ती म्हणते की हां अगं मानसी, भूमी आली आहे हा घरी. तेव्हा ती म्हणते की ताई आली आहे का आत्ता. तेव्हा ती सांगते की हो आता ती घरी आली आहे. नाही म्हणजे तू मला सांगितलं होतंस ना कळव म्हणून, म्हणून तुला कळवलं आहे, बाकी काही नाही. तेव्हा मग आता लगेच ती म्हणते की ताईला विचार ना ती कुठे होती आणि काय. तेव्हा मग पौर्णिमा म्हणते की मला काय गरज आहे हे सगळं विचारण्याची. नाही म्हणजे मी असं विचारलं असतं, परंतु काय मी जर तिला काही बोलले तर तुम्ही उद्या परत म्हणायला तयार व्हाल की पुन्नूमुळेच घरामध्ये भांडण होतं. त्यापेक्षा नकोच बाबा, तू फक्त मला विचारलं होतंस, रिक्वेस्ट केली होतीस म्हणून मी तुला भूमी घरी आल्याचं सांगितले, बाकी काही नाही. असं म्हणून आता पौर्णिमा फोन कट करते आणि मानसी तिच्यावरती आणखीनच चिडते. त्यानंतर आता भूमी ही घरी आलेली असते आणि ती थेट तिचं रूमचं दार बंद करून तिथेच बेडखाली बसलेली असते. एका कुशीला तिने क्षितिजाला घेतलेलं असतं आणि दुसऱ्या ठिकाणी हाताला तिने टुटूला, आकाशचा जो टुटू असतो त्याला धरलेलं असतं. आणि भूमी खूप रडत असते. सारखा आकाशचा फोटो पाहत तिला सगळ्या गोष्टी आठवत असतात. आता काय करायचं आहे, कसं करायचं आहे याची चिंता तिला लागून राहिलेली असते. आणि आकाशच्या काळजीने तिला नुसतं कासावीस व्हायला झालेलं असतं. त्यानंतर पहाट उजाडलेली असते तरीही भूमी हॉस्पिटलमध्ये नाही. मानसी विचार करते की ताईला आरामाची गरज असेल म्हणून ती घरी असेल. आता अथर्व म्हणतो की काय झालं आहे, ताई अजून कशी येत नाही आहे. आणि तेवढ्यातच मग मानसी म्हणते की थांब अथर्व, तू इथेच थांब, डॉक्टर काय बोलतील तर सांग, मी जरा घरी जाऊन बघून येते की ताई कुठे. तेव्हा मानसी ही घरी येते आणि घरी आल्यानंतर ती इकडे तिकडे रूममध्ये भूमीला शोधत असते, परंतु भूमी रूममध्ये नसते. आता बाथरूममध्येही नसते आणि भूमीला ती कॉल लावायला गेला तर भूमीचा फोन वाजत असतो, परंतु ती उचलत नसते. मानसी म्हणते की काय झालं आहे ताईला, ती इथे रूममध्ये पण नाही आहे, मग सकाळी सकाळी ती कुठे निघून गेली असेल असा विचार तिच्या डोक्यामध्ये येत असतो. नंतर आता पुन्हा मानसी हॉस्पिटलमध्येच येते आणि संध्याकाळ झाली तरीही भूमी अजूनही हॉस्पिटलमध्ये नाही. जवळजवळ 2 दिवस होत आले भूमी हॉस्पिटलमध्ये नाही. म्हणून अथर्व हा मानसीला म्हणत असतो की ताईचं झालं आहे तरी काय. ते इतक्यातच डॉक्टर येतात आणि डॉक्टर म्हणतात की मिस्टर अथर्व, भूमी कुठे आहे. तेव्हा तो म्हणतो की ताई जरा बाहेर आहे, काय झालं. तेव्हा मग ते म्हणतात की जरा त्या आला की त्यांना सांगा जरा की मला अर्जंटली भेटायला, मला जरा त्यांच्याशी महत्त्वाचं बोलायचं होतं. त्याचं काय आहे ना की मिस्टर आकाश यांना ऑपरेशनसाठी तयार करायचं आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जर मिसेस भूमी ह्या मिस्टर आकाश यांच्याबरोबर सोबत असल्या तर त्यांना जरासं मनोबळ मिळेल. म्हणजे कितीही काही झालं तरी असं म्हटलं जातं की पेशंटचा अगदी जवळचा व्यक्ती हा त्याच्याबरोबर असला तर त्याच्यावर त्याच्या सबकॉन्शियस माइंडचा प्रभाव होतो आणि ती व्यक्ती ही रिकवर होण्यासाठी जास्त स्टेबल होते. म्हणून मला हेच सांगायचं होतं त्यांना की तुम्ही प्लीज जरा मिस्टर आकाश यांच्यासोबत राहा, म्हणजे त्यांची प्रकृती लवकर सुधारेल आणि जे ऑपरेशन करायचं आहे त्याच्यासाठी त्यांची जे रिपोर्ट्स आहे ते अगदी व्यवस्थित आणि स्टेबल येतील. आणि एक काम करा, तुम्ही लवकरात लवकर मिसेस भूमी यांना बोलावून घ्या, कारण काही झालं तरीही मिस्टर आकाश यांना रिकवर होण्यासाठी त्यांच्याही सोबतीची तितकीच गरज आहे. त्यामुळे मिसेस भूमी यांना तुम्ही जरा प्लीज लवकर कळवा की लवकरात लवकर मिस्टर आकाश यांच्याकडे येण्यासाठी. बाकीचं जे काही आहे ते मिसेस भूमी यांना मी सांगेनच, त्या जेव्हा येतील तेव्हा त्यांना प्लीज माझ्या केबिनमध्ये पाठवा, ठीक आहे. असं अथर्व आणि मानसीला डॉक्टर सांगत असतात आणि डॉक्टरांच्या सांगितल्याचं सगळं काही अथर्व मानसीला कळतं. परंतु कितीही काही झालं तरीही भूमीताई अजून येतच नाही आहे. नेमकं काय कारण आहे त्यांना दोघांनाही कळत नसतं. आता रात्र पूर्ण लोटून गेल्यानंतर पहाट उजाडलेली असते आणि तरीही भूमी हॉस्पिटलमध्ये नाही. आता मानसी स्वतः घरी येते आणि नेमकं काय चाललं आहे हे बघण्यासाठी खूप लवकर येते. तेव्हा भूमीला ती समोर बघते तर भूमी स्वतः छान आरशामध्ये बघून तयार होत असते आणि तेव्हा मानसी विचार करते की काय ताईचं काय चाललं आहे तरी काय. तेवढ्यातच आता इथे
भूमी अगदी छानपैकी तयार होत असते आणि तिला काहीच झालं नाही असं दाखवत असते. मानसी म्हणते की अगं ताई, हे काय आहे? तू इथे तयार वगैरे होतीयेस, तू हॉस्पिटलमध्ये का नाही आली आहेस? तेव्हा मग ती काहीच उत्तर देत नाही. ती म्हणते की कशासाठी? तुम्ही आहात ना तिकडे सगळे. तेव्हा ती म्हणते की अगं ताई, आमचं असणं वेगळं, तुझी जागा कोणी घेऊ शकणार आहे का, सांग मला. अगं डॉक्टरही काल आम्हाला बोलत होते की भूमी कुठे आहे त्यांना बोलवा, कारण जेवढ्या भूमी त्यांच्यासोबत राहतील मिस्टर आकाश यांच्यासोबत, तेवढं ते लवकर रिकवर होतील आणि त्यांच्या सबकॉन्शियस माइंडवर पॉझिटिव्ह परिणाम होऊन ते सगळ्या ऑपरेशनसाठी अगदी व्यवस्थित स्टेबल होतील आणि लवकर बरे होण्यासाठी तुझी गरज आहे तिथे. तेव्हा ती म्हणते की काय कशासाठी गरज आहे? डॉक्टर संकर्षण आलेत ना आता, ते करतील सगळं, त्यामुळे माझी आता तिथे अशी काहीच गरज नाही आहे. तेव्हा ती म्हणते की ताई, अगं हे काय तुझं? असं का वागतेस तू? आणि आता तू कुठे निघाली आहेस? तरीही मानसीला ती सांगत नाही. ती म्हणते की मनू, माझं आयुष्य आहे ते, माझा माझा निर्णय घेण्याचा मला पूर्ण अधिकार आहे. प्लीज कोणी मला टोकू नका. असं म्हणून भूमी आता घराच्या बाहेर पडत असते. मानसी विचार करते की ताईला काय झालंय तरी काय? भूमी दरवाजातून बाहेर जाणार तेवढ्यातच तिथे पौर्णिमा येते आणि म्हणते की अरे बापरे, हे काय बघते काय मी? पतिव्रता आणि नवऱ्याचा सतत विचार करणारी भूमी ही नवरा तिकडे हॉस्पिटलमध्ये इतका जीवनमरणाशी झुंज देत असताना नवऱ्याचं ऑपरेशन होऊ घातलंय, तरीही बायको 2 दिवस झाले हॉस्पिटलमध्ये का जात नसेल बरं? असं काय घडलं असेल अचानक की या भूमीला त्या आकाशची काळजीच वाटेनाशी झाली अचानक? नेमकं असं काय झालं आहे गं भूमी? म्हणजे इतकं काय घडलं आहे की तू तिथे हॉस्पिटलमध्ये आकाशजवळ जातच नाही आहे आणि डॉक्टरांनी सांगितलं आहे की तिथे तुझी जास्त गरज आहे, तरी पण तू जात नाही आहे. म्हणजे असं नेमकं घडलं आहे तरी काय? असं अगदी कोड्यामध्ये आणि तोऱ्यामध्येच पौर्णिमा मुद्दामच भूमीला डिवचत असते. भूमी त्याचं काहीच उत्तर देत नाही आणि त्यानंतर मग आता इथे पौर्णिमा म्हणते की तसंही मला त्याच्या ऑपरेशनशी किंवा त्याच्या जगण्या मरण्याशी काहीच अर्थ नाही आहे म्हणा, कुठलाही संबंध नाही आहे. परंतु त्याची बायको इतक्या सगळ्या गोष्टी अचानकपणे बदलते आहे, त्याच्यामागे काय कारण आहे ते आम्हाला समजत नाही आहे. म्हणजे भूमीला इतकी आकाशची काळजी होती आत्तापर्यंत, पण या 2 दिवसात असं काय घडलेलं आहे की ती आकाशला, स्वतःच्या नवऱ्याला साधं बघण्यासाठी पण हॉस्पिटलमध्ये जात नाही आहे? असं काय घडलं आहे काय? असं ती भूमीला विचारत असते, परंतु भूमी मात्र गप्पच बसलेली असते. समोरून मानसी येते आणि ती सगळं बोलणं ऐकत असते. त्यावेळेला मग आता पौर्णिमा म्हणते की ठीक आहे, तू गेलीस काय किंवा नाही गेलीस काय, मला तर काहीच फरक पडणार नाही. आणि तसंही आकाशबरोबर जे घडलं ना ते योग्यच घडलं आणि त्याच्याबरोबर आता जे होतं आहे तेही योग्यच होतं आहे. कारण ना कितीही काही प्रयत्न केले तरीही आपण जो दुसऱ्यांना त्रास दिलेला असतो ना, तो त्रास आपल्या वाटाला कर्माने येणारच असतो आणि आकाशच्या बाबतीतही तेच झालं आहे. जो त्रास त्याने मला दिला आहे, माझ्या नवऱ्याला माझ्यापासून लांब करून कायमचं, तो आता त्याच्याही वाट्याला येणार आहे. त्यामुळे आकाश जगला काय किंवा वाचला काय, माझा त्याच्याशी संबंधच नाही आहे. आणि मला तर वाटतं आहे की आकाशना गेलाच पाहिजे, त्याशिवाय त्याला त्याच्या कृत्याची शिक्षा मिळणारच नाही आहे. त्याने माझ्या नवऱ्याला मारलं आहे, त्यामुळे तोही गेलाच पाहिजे. असं ती तिला डिवसण्यासाठी बोलत असते, परंतु भूमी तोंडातून एक शब्द काढत नसते. मानसी तिथून विचार करते की अगं ताई, काय झालं आहे काय तुला? अगं आकाश भाऊदींबद्दल ती किती वाईट वाईट बोलती आहे, काहीतरी बोल तू, तिला दे ना सडेतोड उत्तर, बोल तिला काहीतरी, सुनाव तिला चांगलंच, वाजव तिच्या कानाखाली. असं सगळं मनातल्या मनात मनू म्हणत असते, परंतु भूमी त्यातलं काहीच रिॲक्ट करत नाही. भूमी आता पौर्णिमाला काहीही उत्तर न देता तिथून निघून जाते. मुद्दामच रागिनी आता बाजूला येऊन उभी राहते आणि म्हणते की शिट, काय या पौर्णिमाचं पण ना, तिला काय बोलावं ते काही कळतच नाही आहे. नुसतं आपलं उचलली जीभ आणि लावली टाळ्याला. किती काय काय बोलली ती आकाशबद्दल, आणि ही भूमी पण कशाला ऐकून घ्यायचं, द्यायची नाही एक वाजून पौर्णिमाच्या कानाखालीची. ही भूमी पण न उत्तर देताच निघून गेली. आणि कुठे गेली ही भूमी असं ती विचारत असताना तिथून मानसी रागिनीला काहीही उत्तर न देता निघून जाते आणि रागिनी मात्र आनंदाच्या भरातच हसत असते आणि म्हणते की गेली, भूमी गेली. आणि हे मात्र भूमीने अगदी बरं केलं आहे. म्हणजे आकाशपासून लांब जाण्याच्या गोष्टी पार्श्वभूमी तिने अगोदरच तयार करून ठेवलेली आहे. म्हणजे आकाशपासून लांब झाल्यानंतर नेमकं काय करायचं आहे हे सगळं अगोदरपासूनच तिने तयारी करून ठेवली आणि या घराशी जे धागेदोरे आहेत ते तोडायला सुरुवात केली. आता भूमी ही अशीच घरातून बाहेर निघालेली असते आणि कुठेतरी बाहेर अशीच बसलेली असते आणि आकाशबद्दलच्या सगळ्या आठवणी तिला आठवत असतात. आणि ती म्हणते की पिल्लू, तुला माहिती आहे का, मला कळतं आहे की माझी जशी फरफट होती ना आणि माझ्यासोबत तुझी फरफट होती आहे, परंतु बाबा बरा झाला ना की खूप मजा येणार आहे, बाबा लवकर बरा होणार आहे, असं ती तिला समजवत असते. तेवढ्यातच तिथून संकर्षण येतो आणि संकर्षण भूमीला बघतो आणि तो गाडी थांबवतो आणि तिथे तिला बघायला जातो. आणि भूमी उठून येते तेव्हा तो म्हणतो की काय झालं, तुम्ही इथे अशा?
तेव्हा ती म्हणते की असं थांबावंच लागणार आहे ना, कारण काही झालं तरीही माझ्या घरापासून मला लांब व्हायचं आहे. तर अचानक हे सगळं मी का वागते त्याचं कारण तर ते शोधतीलच ना, आणि मी असं अचानक काय झालं याच्यासाठी ते शोधण्याचा प्रयत्न करतीलच. तेव्हा मग संकर्षण म्हणतो की त्याच्याशी माझा काहीही संबंध नाही आहे. नन ऑफ माय बिझनेस. तुम्हाला मी जे सांगितले ते तुम्हाला करायचं आहे. आता भूमी म्हणते की कसं आहे डॉक्टर आकाश, 2 दिवस झालं मी त्याला पाहिलं नाही आहे. कसं आहे आकाश, काय झालं आहे त्याचं नेमकं? तेव्हा मग तो म्हणतो की हो, मिस्टर आकाश यांचे आता येत्या 3 दिवसामध्ये ट्रीटमेंट म्हणजेच ऑपरेशन होणार आहे आणि तो ठीक आहे. आता त्याचं ऑपरेशन झाल्यानंतर तुम्हाला मात्र कायमचंच यायचं आहे. तेव्हा मग भूमी म्हणते की ऐका ना डॉक्टर, मला नाही हे सगळं खूप जड जातं आहे. आकाशपासून लांब जाणं, घरच्यांशी असं वागणं नाही सहन होते मला. प्लीज काहीतरी करा ना. म्हणजे दुसरा कोणता पर्याय नाही आहे का डॉक्टर? या सगळ्याला नाही थांबवता येणार का? माझी घुसमट होती आहे. तेव्हा तो म्हणतो की नाही, अजिबात नाही. हे जे काही होते ना घुसमट, ही तुमच्या कर्माची शिक्षा आहे. तुम्ही आणि तुमचा नवरा, तुमच्या नवऱ्याने जे काही पाप केलं ना त्याच्या पापाची फळं ही तुम्ही भोगताय आणि तोही बऱ्या झाल्यानंतर भोगणार आहे. माझी बायको माझ्यापासून कायमची लांब गेली आहे. हे सगळं त्याला कळलं पाहिजे की आपली बायको आपल्यापासून दूर गेली की काय वाटतं. त्याच्यासाठीच मी हे सगळं करतोय. भूमीच्या डोळ्यातून पाणी येत असताना तो म्हणतो की अहो किती डोळ्यातनं पाणी आणताय, घ्या पाणी घ्या. तेव्हा ती म्हणते की नाही, नको आहे मला पाणी. मग तो म्हणतो की आता इथे तुम्ही अशा बसून राहू नका, ते बघा त्या दिशेने तुम्हाला रिक्षा मिळेल. तेव्हा भूमी म्हणते की हे बघा, तुम्ही मला सांगण्याची काहीच गरज नाही आहे. भूमीला थोडी चक्कर आल्यासारखी होते म्हणून ती अशी पडणार तोवर तिला संकर्षण सावरतो आणि भूमी त्याचा हात बाजूला करून तिथून रिक्षाच्या दिशेने निघून जाते आणि तोही गाडीत बसून निघून जातो. इथे रागिनीला त्या दोघांचाही हाच फोटो सापडलेला असतो आणि ती म्हणते की वा रे वा दीपक, एक मस्त कामगिरी फत्ते केली आहेस तू. या दोघांचाही अशा अवस्थेतला फोटो काढून पाठवला आहेस तो, अगदी व्यवस्थितपणे या गोष्टीला टिपलंयस तू. म्हणजे खरंच खूप भारी. या सगळ्या गोष्टी अगदी पाहण्यासारख्या आहेत आणि खूप आनंद झाला आहे. कसं ना, कोणाची तरी अशी हतबलता आपली ताकद बनते कधीतरी, तेव्हा खरंच खूप मजा येते. आणि भूमी आणि आकाश यांच्या बाबतीतच मला आता हे सगळं घडवून आणायचं आहे. नंतर भूमी ही तिच्या रूममध्ये बेडवर झोपलेली असते आणि रात्रीची झोपलेली असताना तिथे तिचे आकाशचे आणि तिचे जे काही फ्रेम्स लावलेले असतात, म्हणजे आकाशने भूमीला ते गिफ्ट केलेलं असतं की या फ्रेम्समध्ये आपले सध्या दोघांचेही फोटो आहेत. नंतर जेव्हा आपली पिल्लू येईल ना तेव्हा आपण तिचा फोटो इथे लावायचा, असं सगळं आकाशने डिसाईड करून ठेवलेलं असतं. आणि ते त्यांचे अगोदरचे सगळे फोटोज त्या फ्रेममध्ये असतात. आणि भूमी आता त्या फ्रेमवरून हात फिरवत असते आणि तिला खूप काळजी वाटत असते की आकाश, मी काय करू, मला खरंच कळत नाही आहे. आणि ती ती फ्रेम हात लावून त्याला बघत रडत असते आणि तिला खूप त्रास होत असतो. आकाशपासून लांब जाणं हे खूप कठीण असतं, हे तिला माहीत असतं. परंतु काहीही करून आकाशपासून तिला लांब जावंच लागणार असतं. दुसरा कोणताही पर्याय तिच्याजवळ नसतो. आता जी आकाशने दिलेली फ्रेम असते ती स्वतःच्या उराशी कवटाळते आणि तिथेच अशी रात्रभर नुसती बसून राहिलेली असते. पिल्लू ही पाळण्यात झोपी गेलेली असते. परंतु इथे भूमी मात्र काळजीत असते की काय करायचे. आकाशच्या बाबतीत डॉक्टर निर्णयच बदलायला तयार नाही आहे. काय करू मी आकाश, माझी खरंच घुसमट होती आहे. तुला ह्या सगळ्याचा त्रास होईल. तू जेव्हा बरा होशील तेव्हा मात्र तुझ्यासमोर मी नसेन. तुला समजेल कदाचित की मी कायमचं तुला सोडून गेले. परंतु आकाश, माझ्याकडे पर्याय नाही आहे. मला माफ कर. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे भूमी ही डॉक्टर संकर्षणला आकाशविषयी विचारत असते. तेव्हा डॉक्टर संकर्षण म्हणतो की तडफड होती ना फार नवऱ्याला बघण्यासाठी. तो कसा आहे काय हे बघण्यासाठी जीव जातोय ना, आणि अशीच तडफड झाली पाहिजे त्याला भेटण्यासाठी आणि त्यालाही अशीच तडफड झाली पाहिजे तुम्हाला भेटण्यासाठी. आणि हे जे काही तुम्ही वागताय ना, हे जे काही तुम्ही आता भोगताय ते तुम्ही डिझर्व करताय. त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही की मी कशातून जातोय ते, मला काय त्रास होतोय ते तुम्हाला समजणार नाही. असं भूमीला आता डॉक्टर सांगून तिथून निघून जातो आणि भूमीला या सगळ्याचं खूप वाईट वाटतं. आता हॉस्पिटलमध्ये डॉक्टर संकर्षण हा आकाशला म्हणत असतो की हे बघ, हा फोटो बघ. हा फोटो बघून माझी बायको ही कशी मला सोडून गेली हे तुझ्या लक्षात आलं असेल. हे बघ आणि लक्षात घे, तू माझं किती मोठं नुकसान केलं आहेस ते. तुझी बायको आहे ना, तुला वाचवण्यासाठी माझ्या हातापाया पडत असते, तडफडत असते. परंतु आता मी तुला वाचवणार होतो, आता वाचवणार नाही. मी आता माझ्या रागावर अजिबात कंट्रोल करू शकणार नाही. त्यामुळे काही झालं तरीही तुला मरावंच लागणार आहे आणि तू मर, आता मी तुला वाचवणारच नाही. असं आता डॉक्टर संकर्षण हा आकाशला म्हणतो आणि त्याचं जे ऑक्सिजन मास्क असतं तो बाजूला काढून ठेवून देतो. आणि ते मास्क बाजूला काढल्याबरोबर आकाशला आता श्वास घ्यायला त्रास व्हायला लागतो आणि त्याची तडफड व्हायला लागते.
इथे भूमीला या सगळ्याचा बहुतेक भास झालेला असतो आणि म्हणूनच भूमी आता अगदी चैरावैरा होऊन हॉस्पिटलकडे पळते आणि ती रिक्षाने जात असताना हॉस्पिटलमध्ये फोन करते आणि म्हणते की हॅलो सिटी हॉस्पिटल, मला जरा सांगा की ICUमध्ये असलेले आकाश महाजन यांची तब्येत कशी आहे असं विचारल्याबरोबर तिथून समोरून रिस्पॉन्स येतो आणि तो रिस्पॉन्स ऐकल्यानंतर आता भूमीला जबरदस्त धक्का बसतो. आता नेमकं काय घडलं असेल, आकाशला डॉक्टरने काय केलं असेल हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.